नमस्कार मैत्रिणींनो, तर आजच्या एका छोट्याशा अजून एका मस्त रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर मी इथं बटाट्यापासून अगदी लच्छेदार वेगळ्या पद्धतीचा पापड बनवून दाखवणार आहे। तर बटाट्याचा किस जो बनवतो त्याच पद्धतीचा आहे। आपण बटाट्याचा किस बनवतो पण चांगला एकदम बारीक जर झाला तर तेलात टाकल्यावर करपून जातं। तर ह्या पद्धतीने मी बटाट्याच्या किसपासून अगदी मस्त वेगळ्या पद्धतीचा पापड बनवलेला आहे। तर इथे मी किसणी घेतलेली आहे, जे आपण बटाटा किसतो त्याच पद्धतीने बटाट्याचा किस करण्याऐवजी अशा पद्धतीने तुम्ही हे बटाट्याचा किस करून तुम्ही पापड करू शकता। तर हे जो बटाट्याचा किस आहे तो मी आता खिसून तुम्ही रात्रभर पाण्यामध्ये ठेवू शकता। तर इथे मी 2 ते 3 तासासाठी पाण्यामध्ये ठेवणार आहे आणि पाण्यामध्ये हे सगळं टाकून त्रुटी फिरवायची किंवा त्रुटीचा खडा त्याच्यातच टाकून ठेवायचं। त्यामुळे ज्याच्यातलं हे स्टार्च असते सगळं ते पाणी निघून जाते आणि आपल्या बटाट्याचा किसचे जे पापड आहेत किंवा बटाट्याचा किस जर बनवत असाल ते सुद्धा पांढरे शुभ्र होतात। किस बनवण्याच्या आधी ऐवजी तुम्ही अशा पद्धतीने एकदा बनवून बघा। तर बघा अशा पद्धतीने हे सगळं मी आता काढून घेते। 2 ते 3 तास मी पाण्यामध्ये छान असं भिजत ठेवलं होतं। बघू शकता तुम्ही छान असा कडक होतो थोडं पाण्यामध्ये ठेवल्यावर। मग आता आपण हे शिजून घेणार आहोत। तर गॅसवर एक पातेलं ठेवलं, त्यामध्ये हे बटाट्याचा किस टाकून चांगली उकळी काढायची। तुम्ही बघू शकता स्टार्चचं जे पाणी आहे ते थोडंसं राहिल्यावर अशा पद्धतीचा फेस येतो। तर ते सगळं काढून घेऊन छान असं मऊ आपल्याला शिजून घ्यायचं आहे। बटाटा चांगला शिजला गेला कीच आपले पापड किंवा काही छान होतं। तरी मी तर अशा पद्धतीच्या चाळणमध्ये काढून घेतलेला आहे। तर बघा मी छान असं पाणी सगळं नितळून घेऊन प्लास्टिक पेपरवर याचे छान असे लच्छे पापड बनवणार आहोत। तर शिजवताना ह्यामध्ये मी मीठ घातलं होतं, ते माझ्याकडून स्किप झालं। तर शिजवताना चवीपुरतं अंदाजे मीठ घालू शकता। तुम्हाला आवडत असेल तर ह्या स्टेपमध्ये तुम्ही इथं हिरवी मिरची सुद्धा घालू शकता जाडसर वाटलेली। तर अशा पद्धतीने बघा मस्त असे गोल गोल हाताच्या साहाय्याने प्लास्टिक पेपरवर अशा पद्धतीने थोडेसे पातळसर न ठेवता अशा पद्धतीने एकाच जागी आपल्याला छान पसरून द्यायचं आहे, कारण हे वाळल्यावर अगदी बारीक होतं। तर त्यामुळे पातळसर न टाकता अशा पद्धतीने एकाच जागी हा किस टाकून द्यायचा आणि छान असे सगळे याच पद्धतीने बनवू शकता। तुम्ही एखादी मोठी बांगडी किंवा रिंग असेल तर त्यासुद्धा त्यामध्ये ठेवून सुद्धा बनवू शकता, अगदी गोल येते। तरी ह्या पद्धतीने केलं तरी इझी आहे, अगदी जास्त वेळ लागत नाही। अशा पद्धतीचे मी हे सगळे जे पापड आहेत आता वाळून घेते। या पापडला 2 दिवस छान असे कडकडीत उन्हात वाळवायचे। आपण जो बटाट्याचा किस खातो त्याच पद्धतीने हे लागतात आणि खूप छान पद्धत आहे, नक्की ट्राय करा। जास्त काही ह्याला आपल्याला जास्त शिजवायची सुद्धा गरज नाही। नॉर्मल थोडंसं शिजवलं की बटाट्याचा किस लगेच शिजून जातो आणि मीठ टाकल्यामुळे हे दिसायला सुद्धा छान दिसते। या पद्धतीने तुम्ही जर केलं नसेल तर नक्की ट्राय करून बघा, अगदी सोपी साधी रेसिपी आहे। अशा छान छान नवीन रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड करत असते, नक्की बघा। उन्हाळी स्पेशल काहीतरी वेगळं आणण्याचा प्रयत्न करत असते, त्यासाठी साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल। तर बघू शकता आता मी 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेला आहे। तर किती मस्त आपले मस्त असे पापड तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। छान मस्त सगळे जे आपण बटाट्याचा किस जो वेगळा अजिबात झालेला नाही किंवा तुटलेला नाही, त्यामुळे एकत्र टाकायचा। जास्त पातळ टाकलं की ते तुटून जाते। तर अशा पद्धतीनं बघा मी हा जो पापड आहे तळून घेतलेला आहे। मी साबुदाण्याचे चकल्यासुद्धा बनवले होते त्याच दिवशी, त्यामुळे त्यामध्ये 1-2 साबुदाण्याचे दाणेसुद्धा दिसून येतात। तर बघा हे अजून एक छान असं मस्त तेल जास्तीचं गरम नाही करायचं, थोडंसं मीडियम गरम झाल्यावर हे तळून घ्यायचे। तर बघू शकता मस्त ह्यावर तुम्ही मिरची पावडर टाकून किंवा दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता, खूप छान लागते। नक्की हे रेसिपी ट्राय करा, कशी झाली कमेंट्स करा। अशाच नवनवीन व उन्हाळी रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। असाच मस्त उन्हाळी रेसिपी पारंपरिक पद्धतीने कशा बनवतात त्यासाठी मी घेऊन येत आहे नवीन अजून वेगळ्या पद्धतीच्या रेसिपी। त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।